मी अनिता गायकवाड, ही माझी जी होती जी लहान बहीण होती सगळ्यात, आणि अपंग होती, मतिमंद होती. आणि का ह्या घटनामुळं ती दगावली. आणि अजून कितीतरी या गल्लीमधले जातील हे तर हा माझ्या घरापास रोख आलेला आहे. अजून असे कितीतरी जातील, काही सांगता येत नाही. काय घटनाक्रम घडलेला आहे? तसंच जी दिव्यांग मुलगी आहे मृत पावली, तिला आई वडील देखील नाहीत असं सांगण्यात येते. काय सांगाल? की आता हे जे ह्या लोकांनी जे खणलंय, ह्या लोकांनी थोडा विचार केला नाही की किती फूट खोलायचं, किती नाही, यांचे घर जातील का नाही याचा विचार न करता त्याने एवढं खोललं. आणि ह्या लोकांच्या घराच्या जवळपास सगळे उद्ध्वस्त झाले. आणि पुन्हा ह्या प्रकारामुळं आज माझ्या बहिणीचा हे मृत्यू झाला कधी मृत पावली असेल? काल रात्री. हा अंत्यसंस्कार कशामुळे तुम्ही रोखले? हे याचमुळं की असं हे कितीतरी आता आज माझ्या बहिणीचा झाला, उद्या ह्या कितीतरी घराचा बी होऊ शकतो. त्यामुळे हे रोखलं पाहिजे. कधी करणार अंत्यसंस्कार तुम्ही? की आमच्या जे काही जे झाली ही याची भरपाई भरून दिल्यास आम्ही हे करतो. भेटायला प्रतिनिधी आला होता का? अजिबात नाही, आतापर्यंत नाही. आणि रस्त्याचं रुंदीकरण झालं पाहिजे सर.